नभांगणातील ताऱ्यांचे सगळ्यांनाच आकर्षण. हेच तारे जमीन पर आल्याची भावना प्रत्येकाच्या मनात यावी, असाच काहीसा प्रसंग सांगली येथील सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात घडला. निमित्त होते विद्यालयाच्या विज्ञान विभागातर्फे आयोजित केलेल्या स्टुडंट सोलर अँबॅसिडर वर्कशॉपचे. यावेळी सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालयात स्टुडंट सोलर अँबॅसिडर वर्कशॉपचा शुभारंभ प्राचार्य श्रीजितबाबू नैना यांच्या हस्ते करण्यात आला. IIT पवईकडून मिळालेल्या 100 सोलर लॅम्पचे कच्चे साहित्य प्राप्त झाल्यानंतर नवोदय विद्यालयाने स्टुडंट सोलर अँबॅसिडर वर्कशॉपचे आयोजन केले होते. या विद्यालयाच्या 100 विद्यार्थ्यांनी सहभागी होत सोलर लॅम्प तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले 100 सोलर लॅम्पचे रात्री संगीताच्या निनादात प्रज्वलित करण्यात आले. त्यावेळी सांगली नवोदयच्या प्रांगणात जणू तारे जमीन पर उतरल्याचा भास होत होता. मुंबई येथील IIT या संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष सुरू आहे. या निमित्त संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असणारा घर घर में सौर ऊर्जा हा उपक्रम देशभरात पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर 2018 मध्ये मुंबई येथे झालेल्या सौर दिवे बनविण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड IITने केला. यात जवाहर नवोदय यांच्या देशभरातील विद्यालयांपैकी केवळ सिंधुदुर्ग जवाहर नवोदयच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचा मान मिळाला. ह्या लॅम्पचा उपयोग काय म्हणजे नॉर्मली उपयोग काय सोलर लॅम्पचा, तर रात्री आपल्याला अभ्यासासाठी याचा उपयोग खूप होतो. पण बघायला गेलं तर सिंधुदुर्ग हा एक कोकण एरियामधला भाग आहे आणि कोकण एरियामधल्यावर येतो पाऊस. मग पावसामध्ये आम्हाला माहिती आहे की पावसामध्ये इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. मग मुलांना पण रात्री अभ्यास करण्यात प्रॉब्लेम होतो, कारण रात्री 4-4 तास लाईट नसते. त्यामुळे मुलं पण खूप निराश होतात. मग या लॅम्पचा उपयोग करून आपण रात्रीचा अभ्यास करू शकतो मन लावून कम्फर्टेबली. मग याचा खूप आपल्याला उपयोग आहे. जे ग्रामीण मुलं आहेत त्यांना चांगला बॅकग्राऊंड नसल्याने किंवा चांगले फॅसिलिटी न मिळाल्याने त्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण होत नाही. पण जवाहर नवोदय विद्यालय असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सर्व ग्रामीण मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतो. त्यांना चांगल्या सुविधा भेटतात, चांगल्या फॅसिलिटी भेटतात. त्यामुळे ते आपलं टॅलेंट सगळ्यांसोबत प्रस्तुत करू शकतात. तर या योजनेमागचा उद्देश काय की आज आपले इंडियामध्ये जास्तीत जास्त कोल, पेट्रोलियम याच्यावर आपले डिपेंडन्सी वाढलेली आहे. कारण का आणि हे आपल्याला खूप महागडे झालेले आहे. तर सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त उपयोग करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रसार करणे हे याचा मेन उद्देश आहे. तर आमच्या जास्तीत जास्त मुलांनी सोलार लॅम्प कसे बनवायचे हे आज शिकले, तर ते त्यांच्या गावामध्ये जाणार, असे पार्ट्स जर त्यांनी असेंबल केले व ते नवीन सोलार लॅम्प बनवू शकतात. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0832407078. www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. आज विज्ञान दिवस आहे आणि आजच आम्हाला ही प्रधानमंत्र्यांची योजना आहे ती आज आमच्या स्कूलमध्ये राबवली गेली. खूप छान प्रकारे सगळ्या टीचर्सनी वगैरे आम्हाला कॉपरेट केलं आणि खूप छान प्रकारे आम्ही मॉडेल बनवलं. खरंच ही मोठी योजना आहे, कारण की आपल्या आत्ताचा विचार केला तर आपण काहीच नाही, आपण काय विचार केला पाहिजे तो पुढच्या पिढीचा. कारण की असे थोडेच दिवस आहेत ज्यावेळी आपण फॉसिल फ्युएल्सवर चालतो, पेट्रोलियम वगैरे हे थोडे दिवस संपणार आहेत. मग आपण सोलार एनर्जी यूज करू शकतो. The concept is that solar energy is the answer for an energy crisis in the future, and the message is to be spread to the common people. And we have the rural lot, the children from rural background with us, and through them it is very much effectively being spread. And we are very much proud and happy that our children got this message and they have got
the solar lamp in their hand that they will surely be using in their house and their villages to spread the message to the common people around. सोलार लॅम्प आमच्याकडे वर्कशॉप व्हावं यासाठी आमचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीत बाबू नैना यांचे अथक प्रयत्न 3 महिन्यापर्यंत चालले. त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि वारंवार त्या डिजिटल इंडियावाल्यांना फोन करणे, पुण्याला आमच्या समितीला कन्व्हिन्स करणे, आमच्या डेप्युटी कमिशनरला आमच्या प्रिन्सिपल प्राचार्य सरांनीच कन्व्हिन्स केलं आहे की आमच्या 100 मुलांना हे सोलार लॅम्पचा वर्कशॉप द्याच म्हणून. आणि समितीनं ते आमच्या प्रिन्सिपल सरांच्या म्हणण्यानुसार ॲक्सेप्ट केलं, सँक्शन केलं. तेव्हा जाऊन 2 महिन्यानंतर आमच्याकडे हे 100 लॅम्प आले. तर ऑल क्रेडिट गोज टू अवर ऑनरेबल प्रिन्सिपल. यात आदिदेव नैना, दिग्विजय बाबर, जन्नत खान, निखिल मेस्त्री व रेणुका परब हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या गिनीज रेकॉर्डमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालयाला IIT पवईचे प्राध्यापक चेतन सोळंकी यांनी 100 सोलर दिवे बनविण्याचा वर्कशॉप मंजूर केला होता. यावेळी व्हाईस प्राचार्या मीरा सिंग, प्राध्यापक SV बोभाटे, प्राध्यापक विनोद अतिलकर, प्राध्यापक किरण पंकज, प्राध्यापक मतीन खान यांच्यासह आदी उपस्थित होते. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.